नमस्ते. आज आपण तोरणपट्टी बघणार आहोत. तर चला तर बघूया. स्टार्टिंगला आपण 15 चेन बनवून घेणार. बाकीचे मी बनवून आले. आता आपण 3 चेनी सोडणार. चौथ्या चेनीमध्ये आपण डबल क्रोशा बनवणार. परत दुसऱ्या चेनीमध्ये दुसरा डबल क्रोशा, तिसऱ्या चेनीमध्ये आपण तिसरा डबल क्रोशा. आपण टोटल 12 डबल क्रोशा बनवणार. एका चेनीमध्ये आपण एकच डबल क्रोशा बनवतो. आता मी बाकीची बनवून येते. मी आता बाकीची बनवून आले. 12 आपण डबल क्रोशा बनवले. एका चैनीमध्ये एकच. आता परत आपण 3 चैनी घातल्या. दुसऱ्या डबल क्रोशामध्ये आपण परत त्याच्यावर डबल क्रोशा घातला एक. आता आपण 3 चैनी घालणार. तीन चैनी. परत आपण 4 खांब सोडणार आणि 5व्या खांबमध्ये आपण डबल क्रोशा घालणार. आपण एकाच खांबमध्ये 3 डबल क्रोशा घालतोय. तर परत 3 डबल क्रोशा झाले. परत एक चेन घालायची. एक चेन झाली. आता आपण परत त्याच्यातच परत आपण 3 डबल क्रोशा बनवणार. टोटल आपण 3 बनवले. परत एक चेन घातली. परत आपण 3 डबल क्रोशा बनवतो एकाच खांबमध्ये. तर परत आपण 3 चेनी घालायच्या. आणि इकडनं 4 खांब सोडले. 5व्या खांबमध्ये आपण डबल क्रोशा घालणार. परत 6व्या खांबमध्ये पण आपण डबल क्रोशा घालणार. आता आपण परत 3 चेनी घालायच्या. असंच आपल्याला पॅटर्न पुरा करायचा आहे. 3 चेनी घातल्या. आता जो दुसरा डबल क्रोशा आहे त्याच्यावरतीच आपण डबल क्रोशा बनवतो. परत आपण 3 चेनी आणि आपण इकडं जे आपण 3 खांब घातले होते आणि मध्ये एक चेन घातली होती त्याच्यातच आपण परत 3 डबल क्रोशा बनवतोय. 3 डबल क्रोशा झाल्यानंतर परत एक चेन. परत आपण त्याच्यातच 3 डबल क्रोशा बनवतोय. एका ह्याच्यात आपण 6 डबल क्रोशा बनवतोय. 3 झाल्यानंतर परत एक चेन घालतोय आपण. परत आपण 3 चेनी घालतोय. जे खांब आहेत त्याच्यावरती आपण एक खांब घालतोय. 2 लाईनीत खांब आहेत. एकावर एकच खांब घालतोय आपण. असेच आपल्याला पुढे लाईन बनवायची. जेवढी तुम्हाला पट्टी पाहिजे तेवढी. परत आपण 3 चैनी घातल्या. टर्न मारून आलो. त्याच्यावर एक डबल क्रोशा बनवला. परत आपण 3 चैनी घातल्या. एक चैन घातली होती त्याच्यामध्ये आपण जाऊन 3 डबल क्रोशा बनवतोय. परत एक चैन. परत 3 डबल क्रोशा. असंच आपल्याला बनवायचं आहे. तुम्हाला जेवढी तुमची साईज असेल तेवढी तुम्ही बनवू शकता. तुमच्या दरवाजाची जेवढी साईज असेल तेवढी. मी 40 इंचाचा घेतलाय, बनवलाय. आता आपण बाकीचे बनवून येऊया. असे सेम आपण बनवायचं. तर मी बाकीची बनवून आली. आता दुसरा कलर घेतला. एक नॉट घालून घेतली मी आणि एका टोकाला आपण एक टिच मारून घेतोय. आता आपण 3 चैनी घालायच्या. जिथे आपण एक टिच मारला त्याच्यातच जाऊन आपण एक परत टिच मारून घेऊया. आता आपण दुसरीकडे जायचं. दुसऱ्या खांबमध्ये
परत आपल्याला एक मुका खांब घातला, परत आपण 3 चैनी घालणार. परत आपण त्याच्यातच जाऊन एक मुका खांब घालणार. परत दुसरीकडे जाऊन मुका खांब घालायचा. परत 3 चैनी जी सुरुवातीला आपण घेतो त्याच्यात जाऊन आपण चैनीमध्ये टिच मारून घ्यायचं. असंच आपण पुरे राऊंड बनवून येऊया. असंच आपण बाकीचं बनवून येऊया. जर तुम्हाला आवडली पट्टी तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.